9 सप्टेंबर रोजी आयफोन 17 सिरीज लॉन्च करण्यात आली। त्या दिवसापासून प्रीबुकिंग सुरू झालं होतं। आजपासून प्रत्यक्षात आयफोन ग्राहकांच्या हातात मिळणार आहे। आयफोन खरेदीसाठी दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत। देशभरात आजपासून आयफोन 17 सिरीज मिळायला सुरुवात झाली आहे। खरेदीसाठी बीकेसी पुण्यातील स्टोअर बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं दिसत आहे। ॲपलच्या नव्या आयफोन 17च्या खरेदीसाठी मुंबईतील बीकेसी जिओ सेंटरमध्ये मोठी गर्दी उसळली होती। प्रचंड उत्साह आणि उत्सुकतेच्या वातावरणात नवीन फोन लवकर मिळवण्यासाठी लोकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली। गर्दीचा वाढता दबाव आणि ग्राहकांमध्ये असलेला ताण यामुळे काही लोकांमध्ये बाचाबाची झाली आणि याचे रूपांतर छोट्याशा झटापटीत झाले। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा लागला। त्यांनी लोकांना शांत करून परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आणली। या घटनेने आयफोनसाठी असलेल्या क्रेजची एक वेगळीच बाजू समोर आली, जिथे ग्राहकांनी केवळ फोन मिळवण्यासाठी एकमेकांशी वाद घातला। ॲपलच्या नव्या आयफोन 17 प्रो मॅक्सने लॉन्च होताच धुमाकूळ घातला आहे। विशेषतः या फोनच्या कॉस्मिक ऑरेंज रंगाची मागणी इतकी प्रचंड आहे की अमेरिका आणि भारत दोन्ही देशांमध्ये अवघ्या 3 दिवसांतच त्याचा संपूर्ण स्टॉक संपला आहे। भारतात तर ॲपलच्या अधिकृत स्टोअर्समध्येही सध्या हा फोन इन स्टोअर पिकअपसाठी उपलब्ध नाही। ॲपलच्या तज्ज्ञांनुसार आयफोन 17 प्रो मॅक्स कॉस्मिक ऑरेंजसाठी मोठ्या प्रमाणात प्री बुकिंग झाली, ज्यामुळे तो इतक्या लवकर विकला गेला। कॉस्मिक ऑरेंज हा रंग आयफोन 17 सिरीजमध्ये पहिल्यांदाच हा रंग आणला आहे। त्याचा आकर्षक प्रीमियम मॅट फिनिश ग्राहकांना खूप आवडला आहे। वाढती मागणी लक्षात घेता कंपनी आता या रंगाचा नवीन स्टॉक लवकरच उपलब्ध करण्यासाठी काम करत आहे।